जय शिवराय मित्रांनो, हे आहे पठारवाडी तालुका पुरंदरच्या आलिशान टेकडीवर वसलेले अतिशय प्राचीन असे शिवमंदिर. या शिवमंदिराच्या भव्य कमानीतून आत प्रवेश केल्यानंतर दगडी मंडपातील सुंदर रंगकाम केलेला दगडी नंदी पाहावयास मिळतो. त्यानंतर नागदेवता, त्रिशूल, डमरू असे एकत्रित दगडी शिल्प आपल्या नजरेस पडते. थोडेसे पुढे गेल्यानंतर रंगकाम केलेले दगडी कासव आणि त्यानंतर मंदिराच्या दोन्ही बाजूला असलेल्या दीपमाळा आपल्याला पाहावयास मिळतात. डोंगराच्या पठारावर शांत आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे शिवमंदिर खरंच खूपच सुंदर आणि भव्य आहे. मंदिराच्या संपूर्ण परिसराला दगडी फरशी टाकण्यात आली आहे. आजूबाजूला छोटी मोठी मंदिरे देखील पाहावयास मिळतात. त्यानंतर आपला सभामंडपात प्रवेश होतो. मंदिराचा सभामंडप भव्य आणि आलिशान आहे. या ठिकाणी ध्यानधारणा करण्यासाठी भरपूर जागा आणि शांत वातावरण आहे. त्यामुळे सभामंडपात निवांत बसून ध्यानधारणा देखील करता येते. मंदिराच्या सभामंडपाच्या भिंतीवर हत्तीच्या मुखवट्यांची कोरलेली दगडी शिल्पे मंदिराची शोभा वाढवतात. तर सभामंडपाच्या भिंती पांढऱ्या रंगाची स्टाईल फरशी लावून सजवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मंदिरात खूपच प्रसन्न वाटते. मंदिराच्या मधोमध पितळी त्रिशूल पाहावयास मिळतो. मंदिरातील खांबांना सुंदर नक्षीकाम करून सजवण्यात आले आहे. मुख्य मंदिर काळ्या पाषाणात बांधण्यात आले असून काळ्या रंगाने सजवण्यात आले आहे. या मंदिरात असलेल्या शिवलिंगात 4 तोंडे असल्यामुळे याला चतुर्मुख महादेव मंदिर म्हणून ओळखले जाते. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर झाडांनी वेढलेला आहे. घाट, माथे, नागमोडी वळणे आणि टेकडीवर वसलेल्या या शिवमंदिराला भेट देण्यासाठी आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी जुलै ते डिसेंबर हा कालावधी सर्वोत्तम आहे.